गोठ्यातील म्हशींजवळ जायचा तरुण, 23 वर्षीय तरुणाला जागीच अटक. भयंकर प्रकार, त्याला दुसरं कोण मिळालं नाही. म्हशींसोबत असं हे नेमकं काय घडलं होतं? एका शांत साध्या वाटणाऱ्या रात्रीत अचानक असा प्रकार समोर आला की संपूर्ण परिसर हादरून गेला. ही घटना पुणे जिल्ह्यातील एका भागात उघडकीस आली. साधारणपणे शांत असणारा हा परिसर शेतजमीन आणि गोठी यासाठी ओळखला जातो. लोक रात्री निश्चिंत झोपतात कारण गावात चोरीसारख्या घटना क्वचितच घडतात. पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडत होतं जे कोणालाही आधी कळलं नव्हतं. रात्रीचा अंधार दाटलेला होता. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. घराघरात दिवे बंद झाले होते आणि सर्वजण गाढ झोपेत होते. अशाच वेळी एका गोठ्याच्या आसपास संशयास्पद हालचाल सुरू झाली. कोणीतरी सावधपणे त्या गोठ्याजवळ येत होतं. गोठ्यात त्यावेळी काही मौल्यवान जनावरे बांधलेली होती. त्या जनावरांची किंमत लाखोंमध्ये होती. त्यांची विशेष काळजी घेतली जात असे. पण त्या रात्री कोणीतरी त्या गोठ्याकडे एक अशा उद्देशाने येत होतं ज्याची कल्पना त्या घरच्यांनाही नव्हती. काही मिनिटे शांततेत गेली. त्या व्यक्तीने आसपास नजर फिरवली. कुणी बघत नाही ना याची खात्री केली आणि मग तो हळूहळू गोठ्याकडे पुढे सरकला. त्याच्या हालचालीत सावधपणा होता पण उद्देश स्पष्ट नव्हता. अचानक त्या परिसरात एका वाहनाचा आवाज ऐकू आला. साधारण पिकअप गाडी असल्यासारखा तो आवाज होता. रात्रीच्या वेळी अशा वाहनाचा आवाज ऐकून काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाली पण तरीही कुणी बाहेर येऊन पाहिलं नाही. काही वेळानंतर गोठ्यातून हलकासा आवाज येऊ लागला. जनावरं अस्वस्थ होऊ लागली. त्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. जणू काही त्यांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. पण घरातील लोक अजूनही झोपेत होते. त्यावेळी गोठ्याजवळ असलेला तरुण काहीतरी करत होता. त्याने परिस्थितीचा अंदाज घेतला आणि पटकन काम उरकण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कदाचित कल्पना नव्हती की त्याच्या प्रत्येक हालचालीवर कुणीतरी लक्ष ठेवू नये. काही दिवसांपासून त्या परिसरात जनावरांच्या चोरीच्या चर्चा सुरू होत्या. शेतकरी सतर्क होते पण नेमका हा प्रकार कोण करत आहे हे कुणालाच समजत नव्हतं. त्यामुळे वातावरणात भीती आणि संशय दोन्ही होते. घटनेनंतर जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा पोलिसांनी एक वेगळीच रणनीती वापरली. परिसरातील अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. 1-2 नव्हे तर शेकडो फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये काही संशयास्पद हालचाली दिसू लागल्या. एक वाहन, काही लोकांची हालचाल आणि रात्रीच्या वेळी गोठ्याजवळ घडलेले प्रकार हळूहळू स्पष्ट होत गेले. पोलिसांनी या सर्व गोष्टींची जोडणी करायला सुरुवात केली. प्रत्येक क्लिप, प्रत्येक हालचाल आणि प्रत्येक क्षण बारकाईने पाहिला गेला आणि मग एक धागा सापडला. या धाग्याने तपासाला वेग दिला. पोलिसांना समजलं की हा प्रकार फक्त एका रात्रीचा नव्हता. यामागे काही लोकांची योजना असू शकते. यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी माहिती गोळा करायला सुरुवात केली. काही ठिकाणी चौकशी करण्यात आली. काही ठिकाणी गुप्त पद्धतीने नजर ठेवण्यात आली. अखेर एक ठिकाण संशयाच्या भोवऱ्यात आलं. त्या ठिकाणी काही जनावरे ठेवलेली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि मग पोलिसांनी तिथे अचानक छापा टाकण्याचा निर्णय घेतला. छापा टाकताच तिथे जे दृश्य दिसलं ते पाहून अधिकारीही थोडा वेळ थबकले. कारण त्या गोठ्यात काही अशी जनावरे आढळली ज्याची माहिती आधीच चोरीच्या प्रकरणात नोंद झाली होती. यावेळी पोलिसांनी तिथे उपस्थित असलेल्या एका 23 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं. तो तिथे काय करत होता आणि त्या जनावरांचा त्याच्याशी काय संबंध होता याची चौकशी सुरू झाली. तपास जसा जसा पुढे गेला तसतशी अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. त्या रात्री गोठ्यात झालेल्या हालचालींचा आणि त्या तरुणाचा संबंध जोडला जाऊ लागला. पोलिसांनी पुढील तपासात आणखी काही जनावरे देखील शोधून काढली. त्यांची ओळख पटवण्यात आली आणि त्यांची किंमत लाखोंमध्ये असल्याचं स्पष्ट झालं. तपासादरम्यान पोलिसांना त्या गुन्ह्यात वापरलेलं एक वाहनही सापडलं. हे वाहन या सर्व प्रकारात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. दरम्यान या प्रकरणात आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती समोर आली पण पोलिसांची चाहूल लागताच तो व्यक्ती तिथून पसार झाला. त्याचा शोध अजूनही सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात चोरीला गेलेली जनावरे आणि गुन्ह्यात वापरलेलं वाहन यांचा समावेश होता. या घटनेनंतर त्या भागातील शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली. कारण जनावरं म्हणजे शेतकऱ्यांची संपत्ती असते आणि अशी चोरी होणं म्हणजे मोठं नुकसान. शेवटी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला. गोठ्यात रात्री संशयास्पद हालचाल करणारा 23 वर्षीय तरुण हा जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं. या प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे आणि या कारवाईमुळे जनावरांची चोरी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचं सांगितलं जात आहे.